पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज गुरुवार, उद्या शुक्रवार आणि परवा दिवशी शनिवार, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करण्याचे आदेश आताच राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज गुरुवार निमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे उद्या शुक्रवारी सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी शनिवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 100% हे 3 दिवस गोड सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना गुरुवारी पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यांमधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होत आहेत। उद्या शुक्रवारी 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि परवा दिवशी शनिवारी 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना GR येऊन आता 2-4 दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे का आलेले नव्हते, अशा पद्धतीची विचारपूस राज्यातील लाडक्या बहिणींकडून करण्यात येत होते। तर बघा, लाडक्या बहिणींना सकाळीच तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही GR काढलेला आहे आणि या ठिकाणी आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करत आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती कसलाच अन्याय सुद्धा होणार नाही। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी शनिवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। कारण लाडक्या बहिणींना गुरुवारी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा आज गुरुवारी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना आज पैसे वाटप होतील। ज्यांचा जिल्हा उद्याच्या शुक्रवारच्या म्हणजेच लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमधील असेल त्यांना उद्या पैसे वाटप होतील आणि ज्यांचा जिल्हा परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना परवा दिवशी पैसे वाटप होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी या ठिकाणी लाडक्या बहिणींना 3000 रुपये यायला पाहिजे होते, परंतु सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 5000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबत लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती 2000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये वाटप होत आहेत। म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 आणि मतदान कार्डचे 2000 असे मिळून 5830 रुपये वाटप झालेले आहेत। काही लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि फक्त मतदान कार्डचे पैसे आलेले आहेत। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळाले आज, काही लाडक्या बहिणींना आज मतदान कार्डचे 2000 आणि या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये असे 5000 रुपये मिळालेले आहेत। तर काही लाडक्या बहिणींना मतदान कार्डचे 2000 रुपये, त्यासोबत 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये। म्हणजेच सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये वाटप झालेले आहेत, काही लाडक्या बहिणींना 5000 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 5830 रुपये वाटप झालेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही। जर तुमच्या खात्यामध्ये अजून 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये सगळी रक्कम वाटप केले जाणार आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक नवीन नियम लागल्यामुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणीने आपला मागचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% पैसे वाटप झालेले असतील। कारण मागच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची कामे करायला सांगितलेली होते। ज्या ज्या लाडक्या बहिणीने मागचा व्हिडिओ पाहिलेला असेल आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले असतील। तर बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये आज 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्ही कोणकोणती कामे करायची आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळालेले असतील आणि त्यांना 2000 रुपये मतदान कार्डचे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी
कोणकोणती कामे करायची आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये त्यासोबत मतदान कार्डाचे 2,000 रुपये असे 5,000 रुपये मिळालेले असतील आणि त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे 830 रुपये आलेले नसतील तर त्यांनी सुद्धा कोणकोणती कामे करायची आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आज एकंदरीत किती पैसे जमा होतील, तुमची खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याची माहिती तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार तर राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना त्यांच्या हक्कांचे पैसे वाटप केले जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप केले जाणार होते, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या। या निवडणुकांचं मतदान होतं, या निवडणुकांचा निकाल सुद्धा लागणार होता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते, डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येईल अशा बातम्या फिरत होत्या, परंतु डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे पैसे जमा होतील अशा पण बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु अशा सर्व बातम्या या ठिकाणी फेल ठरलेल्या आहेत, असे सर्व अंदाज सुद्धा फेल ठरलेले आहेत। कारण आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश डायरेक्ट देण्यात आलेले आहेत, त्यामुळे सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। जी या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवलेल्या पाहिलेल्या असतील तर त्या सर्व अफवा सुद्धा बंद झालेल्या आहेत। आपण आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागल्याचा पाहायला सुद्धा मिळत आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना कमी पैसे, कोणत्या लाडक्या बहिणींना जास्त पैसे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमधील कोणत्या गावांमध्ये, कोणत्या गावांमधील कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींनो तुमच्या शेजारच्या काकाला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, तुमच्या सर्व मैत्रिणींना पैसे येतील, नातेवाईकांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हा व्हिडिओ न पाहिल्यामुळे पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांसोबत मला पण पैसे आले पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट आणि या ठिकाणी तातडीची सूचना देण्यात आलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर ती आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो जी KYC ची अट सरकारने लावलेली होती तर ती KYC ची अट शिथिल करून म्हणजेच KYC ची अट रद्द करून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 रुपये आणि मतदान कार्डाचे 2,000 रुपये अशा पद्धतीने निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की KYC मुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र होतील अशा भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला KYC रद्द करण्यात आलेले आहे। KYC ची प्रोसेस काही वेळा चालत आहे, काही वेळाच बंद होत आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला KYC ला शिथिल करून KYC ची अट रद्द करून थेट बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप केले जात आहेत। तर आज गुरुवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी शनिवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत, म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार गोड होईल, रविवारी बँकांना सुट्ट्या असतात त्यामुळे रविवारी पैसे येणार नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना यात प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। बघा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये येणार होते, परंतु या 3 दिवसांमध्ये हे पैसे बँकांकडे अजितदादा, बघा अजितदादा हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, तर यांच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्याचा 3600 कोटींचा निधी आणि डिसेंबरच्या हप्त्याचा 3600 कोटींचा निधी 36 अधिक 36 7,200 कोटींचा निधी सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये बँकांकडे पाठवला। या बँकांकडे याद्या पाठवल्या आणि या बँकांच्या माध्यमातून आज गुरुवारी पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यांमधील 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा होत आहेत। उद्या बघा या ठिकाणी उद्या शुक्रवार आहे, उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि परवा दिवशी शनिवार आहे, परवा दिवशी
सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी गोड होत आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे कोणकोणती कामे करायची आहे जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, ज्यांना आज पैसे आलेले नाही त्यांच्याविषयी काय अपडेट आलेले आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमची लॉटरी लागलेली आहे. कारण आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, निवडणुकांना सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून जे अगोदर तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर तुमच्या गावातील पुढारी नेते असतील, युवा नेतृत्व करणारे युवा नेते असतील तर त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत रक्कम पोहोचवली जायची. तर अशा युवा नेतृत्वांचा या ठिकाणी कमिशन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारने या ठिकाणी निर्णय सुद्धा घेतलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर बघा, आमदारकीची निवडणूक असेल, खासदारकीची निवडणूक असेल तर या निवडणुकांमध्ये काय व्हायचं की तुमच्या तालुक्याचे आमदार असतील, तालुक्याचे जिल्ह्याचे खासदार असतील तर यांच्या माध्यमातून तुमच्या गावामधील जे गाव पुढारी असतात, युवा नेतृत्व करणारे युवा नेता असतात तर त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या ठिकाणी मतदान करा, आम्हाला मतदान करा, आमच्या पक्षाला मतदान करा, अशा पद्धतीने प्रत्येक मताला 2000-4000 रुपये दिले जायचे आणि तुमच्याकडून म्हणजेच तुम्हाला पैसे दिले जायचे आणि तुमच्याकडून मतदान घेतलं जायचं. परंतु अशा गोष्टींवरती सरकारने कायदेशीररित्या बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता यापुढे तुम्हाला मतदानाच्या वेळेस पैसे मिळणार नाहीत. परंतु सरकारने एक आयडिया लावलेली आहे. तर ती आयडिया म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट हप्त्यांच्या माध्यमातून या मतदान कार्डच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार नाही आणि लाडक्या बहिणींना नियमाप्रमाणे पैसे मिळत आहेत. त्याच पद्धतीने मतदान कार्डवरती एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जात आहे. तर मतदान कार्डची योजना कोणती आहे, मतदान कार्डवरती 16,000 रुपये मिळणार अशा बातम्या फिरत आहेत. तर खरंच तुम्हाला 16,000 रुपये मिळणार आहेत का 2,000 रुपये मिळणार आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. कारण बघा, लाडक्या बहिणींना काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात असतात. थोडी बातमी असेल तर त्याची मोठी बातमी बनवली जात असते. परंतु आपल्या चॅनलवरती जी सत्य माहिती असते तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे आणि परवा दिवशी शनिवार आहे. तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटींपेक्षा अधिक बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि मतदान कार्डवरती पैसे वाटप होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त पैसेच मिळत नाहीत तर त्यासोबत महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत, लाडक्या बहिणी या ठिकाणी स्वावलंबी बनल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून विविध योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये, पिठाची गिरणी योजनेच्या माध्यमातून 20,000 रुपये, बांधकाम कामगारांच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये मोफत भांडे संच, बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार, मुलींच्या विवाहासाठी अनुदान, मुलांच्या शिक्षणासाठी अनुदान, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, या योजनांचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. सध्याच्या स्थितीला आपण बघून घेऊयात की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणी वाट पाहत असलेला नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कशा पद्धतीने वाटप होत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 2-4 दिवसाच्या अगोदर शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर हप्ता वितरित करण्याबाबत, डिसेंबर हप्ता वितरित करण्याबाबत शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी चाहूल लागलेली होती. लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता पैसे येतील, मग पैसे येतील. परंतु मागच्या 2-4 दिवसापासून फक्त GR आलेला आहे. अद्याप कोणाच्याही पैसे खात्यामध्ये न जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ही नाराजी दूर करण्यासाठी सरकार आज पैसे जमा करणार का, संध्याकाळपर्यंत पैसे जमा करणार का, अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 15 डिसेंबरच्या अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार, पुढच्या गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी हे पैसे वाटप होतील. सध्याच्या स्थितीला तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खाते
खातं चालू आहे का हे पाहायचं आहे। बँक खात्याची KYC करा आणि मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डवरती सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, कारण मतदान कार्डच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्याचा निर्णय सरकार करत आहे। लवकरच याच्यावरती GR येईल आणि त्याचा अंमलबजावणी होणार आहे।